यंदा आपल्या कोकणातून समुद्री कासवांच्या 50-60 नव्हे तर तब्बल 1 लाख पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलंय. समुद्री कासवांच्या विणीच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक कासवांची घरटी ही रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेत. मात्र सिंधुदुर्गात कासव विणीचा जन्मदर सर्वाधिक नोंदवण्यात आलाय. तर राज्यात कासवांची सर्वाधिक घरटी ही गुहागर किनाऱ्यावर आढळलेत. यंदा राज्यातील 56 समुद्र किनाऱ्यांवरून कासवांच्या एकूण 1724 घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल 1,08,596 कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यामुळे कासवांच्या जन्मदराचे एकूण प्रमाण यंदा 61.20% नोंदवण्यात आलंय. वन विभागाचा कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून दरवर्षी कोकणात समुद्री कासव संवर्धनाचं काम केलं जातं. नोव्हेंबर ते मार्च या कासव विणीच्या काळात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण आणि संवर्धन होतं. या संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत 2025-26च्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 964 घरटी आढळली. त्यामधून 54,227 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. तर रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं. जरी रत्नागिरी जिल्ह्यात घरटी आणि सोडलेल्या पिल्लांची संख्या सर्वाधिक असली तरी सरासरी पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरट्यांमधून चांगल्या प्रमाणात पिल्लं जन्मलेली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक कासव जन्मदराचे प्रमाण हे 69.95% सिंधुदुर्गातून नोंदवण्यात आलंय. 2025 साली कांदळवन कक्ष भारतीय वन्यजीव संस्थांच्या विशेष प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी आलेल्या 62 सागरी कासवांना फ्लिपर टॅग लावले होते. खास करून गुहागर किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांना हे टॅग लावण्यात आले होते. गुहागर किनारी टॅग केलेल्या या माद्यांपैकी 6 माद्या या 2026च्या विणीच्या हंगामात पुन्हा गुहागरच्या किनारी अंडी घालण्यासाठी आल्या. तर एक मादी दापोलीच्या मुरुड किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली होती. म्हणजेच वर्षभरानंतर मादी कासव पुन्हा कोकणात अंडी घालण्यासाठी येतात याचा उलगडा झालाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.